ज्याच्या घरचं होतं बघा लग्न, तर नवरदेवाला हळदी नेण्यासाठी पाहुणे आले होते बघा. नवरदेव बी आला होता बघा मानातून. मला सोबत जायचं असल्याचे मी बी आलो बघा तयार होऊन. नवरदेवाने आल्यावरती सगळ्यात आधी गणपती दर्शन घेतलं, त्यानंतर लगेच घरच्या देवारातल्या देवाचे दर्शन घेतलं. उशीर न करता ग्रामदेवताला फोडलं बघा नारळ, घेतलं दर्शन. मारुतीराया नारळ ठेवून आलो बघा देवीच्या पाया पडायला. येऊन घेतलं बघा देवीचं दर्शन आणि निघालो होता गाडीकडे. गाडीमध्ये बसलेली आमचीच वाट पाहू लागली काय की येणे घातला बघा पाहुण्याला लांब राहून निघालो होता. रस्ता एक्सप्रेस वाणीच होता बघा. एक्सप्रेस रस्त्याला गेट लागला बघा. मला ऑन ड्युटी होता हरियाबाई होते बघा. 70-80 स्पीड न पळू लागली. गेट उघडलं की लागलो डबल एक्सप्रेस हवेला आणि आलो बघा थेट गावात स्वागत धुमधडाक्याने केलं बघा. फटाके गिटाके लावून स्वागतासाठी दिवे पण लावली होती बघा. नवरदेव आला की लगेच नवरदेवाची ओवाळणी करून घेतली बघा. त्यानंतर आडी बघा लगेच नवरी स्वागत करण्यासाठी गुच्ची घेऊन. नवरदेव तो कवा शिकायला बघा रूम मध्ये, मेळ सुद्धा लागू द्यायला नाही. सगळे झालते बघा रूम मध्ये. मग लगेच चहा पाणी करून साडीचा कार्यक्रम सुरू झाला. साडीचा कार्यक्रम संपलता बघा. आम्ही नवरदेवाकडे जाऊच लागलो. तुम्ही म्हणले जेवण्यासाठी या. मग काय आलो बघा लगेच जेवायला. जेवण घेऊन झालं की बसलो बघा थोड्या वेळ. मग लगेच निघलो नवरदेवाकडे आलतो बघा. नवरदेव तयारी झाली होती बघा, कारण की नवरदेव नवरीला हळदीच्या आधी आंघोळ घालणार होती बघा. मग काय पटकन उशीर न करता घातली बघा यायला आंघोळ. दोघं बी उशीर न करता हिरो आणि हिरोईन तयार होऊन आले बघा. एकीकडे हळद सुरू झाली, एकीकडे फटाके वाजायला सुरुवात झाली. हळदीला गावातले काय आणि पाहुणे बी होते बघा. हळद तर झाली होती बघा. हळद या 2.5 दिवसाची असल्यामुळे आपण 2 ब्लॉक केलेत बघा तयार. दुसरा ब्लॉक पाहण्यासाठी अकाउंटला फॉलो लाईक करून घ्या.